बातमी सोलापुरातून आहे। सोलापुरातील कासेगाव परिसरामध्ये पावसामुळे ओढ्याला पूर आला आणि ओढ्याच्या पाण्यामध्ये वाहून जाणारे 2 जण बचावले आहेत, तर 1 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते। बबन जाधव, महादेव रेड्डी बचावले, तर ज्ञानेश्वर कदम हा अजूनही बेपत्ता असल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे सध्या आपल्यासोबत आहेत। सागर, मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आला, यामध्ये वाहून जाणारे 2 बचावले, तर 1 जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती मिळते। सागर, आपण पाहिले की खरं तर काल सायंकाळच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यामध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो सुरू झालेला होता। त्यानंतर साधारणपणे रात्री 11च्या सुमारास ओळ्यावरून कासेगाव जे गाव आहे त्या गावामध्ये जात असताना 3 जण एका दुचाकीवरून जे आहेत ते वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। आपण पाहतोय हाच तो बंधारा किंवा बंधारा कम ओढा आहे, ज्या ठिकाणी हे सर्व जीव मुठीत घेऊन हे लोक प्रवास करत असतात। खरं तर काही दिवसांपूर्वीच हा पूल जो आहे तो बांधण्यात आलेला आहे, मात्र हा पूल जो आहे तो चुकीच्या पद्धतीने आणि कमी हाईटला असल्यामुळेच या ठिकाणी हा दुर्घटना घडल्याची घटना जी आहे समोर आल्याचं चित्र पाहायला मिळते। गावकऱ्यांनी सातत्याने मागणी केलेली होती की पुलाची उंची वाढवून द्यावी, मात्र तो पूल जो आहे तो कमी उंचीचा बांधल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप जो आहे तो गावकऱ्यांचा। आणि आपण पाहतोय बचाव कार्य जे आहे सुरू आहे। 3 जण वाहून गेले होते, त्यापैकी ज्ञानेश्वर कदम जे आहेत ते या ठिकाणी बेपत्ता आहेत। त्यांचा शोध जो आहे तो प्रशासनाच्या वतीने सुरू आहे। संपूर्ण गावकरी जे आहेत ते या ठिकाणी या ओढ्यावरती येऊन बसलेले आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पथक जे आहे ते या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने दाखल झालेलं आहे। सकाळपासून त्यांचा शोध जो आहे तो सुरू आहे। खरं तर जी दुचाकी वाहून गेली होती, ज्या गाडीवर 3 जण वाहून गेले होते, ती दुचाकी जी आहे ती या ठिकाणी आढळून आलेली आहे, ती काही वेळापूर्वी बाहेर काढलेली आहे। मात्र ज्ञानेश्वर कदम यांचा अद्याप शोध जो आहे तो लागलेला नाही आहे आणि त्याचाच प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर काल सायंकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो झालेला होता आणि त्यामुळे हे ओढे जे आहेत ते तुडुंब भरून वाहू लागले। नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।